नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण असं पाहणार आहोत की जीवाच्या परिस्थितीला मीच जबाबदार आहे असं म्हणून काव्या स्वतःला शिक्षा करत असते। ती स्वतःला दोषी मानत घेते व ती खूप पश्चाताप करते। त्यानंतर आपण पाहतो की नंदिनी काव्याला म्हणते की आता ज्या गोष्टी घडून गेल्या आहेत त्याचा विचार करण्यासाठी आपली एनर्जी वाया घालवू नये। त्यानंतर एकीकडे आपण पाहतो की वटसावित्रीची पौर्णिमा असते, तेव्हा वसू आत्या ही सर्वांसमोर मानिनीला आणि पार्थला म्हणते, घरातील सर्व धागे तोडेल पण तुझ्यासाठी वडाला एक धागा बांधणार नाही। तेव्हा पार्थ शांत उभा राहतो, त्याला काय बोलावे ते काहीच सुचत नाही। तेव्हा मानिनी देखील पार्थला बोलते की तू काव्यासाठी केवढं केलेस आणि किती करतोस, तरी ती तुझ्यासाठी वडाची पूजा करू शकत नाही का, असं मानिनी पार्थला म्हणते। त्यावर पार्थ देखील शांत उभा राहतो, काहीच उत्तर देत नाही। त्यानंतर आपण पाहतो की काव्या ही वडाची पूजा करण्यासाठी तयार होऊन बाहेर येते आणि म्हणते की काव्या वडाची पूजा करणार। त्यानंतर सर्वच जण आश्चर्यचकित होतात। त्यानंतर हे सगळं बघून पार्थला खूपच आनंद होतो। मानिनी आणि पार्थ हे दोघेही काव्याकडे पाहू लागतात। तर मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागात नेमकं काव्या कुणासाठी पूजा करणार आहे हे पाहणं अतिशय रंजक असणार आहे। तर मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।